रुपये केले तर आमच्या साखरेची किंमत तेवढी धरली जाईल आणि तेवढे पैसे बँक देतील, पण प्रत्यक्षात बाजारात साखर विकताना ती 42 रुपयाला विकली गेली पाहिजे. मग आम्हाला त्या राजूच्या ह्याच्यामध्ये त्या प्रश्नामध्ये त्यांनी एक शोध लावला, याच्या संदर्भात शोध लावला. त्यांनी असा शोध लावला की आता हुशार माणसंच लागते ते असं काहीतरी उपकून काढायला चांगला शोध लावला त्याने. तो म्हणला की 10 वर्षांनी जर 10 वर्षांनी आवाजाला तुम्ही बघितलं तर साखरेची किंमत दुप्पट होईल. 50 रुपये होती पहिल्यांदा, 10 वर्षांनी 100 रुपये झाली, 10 वर्षांनी 200 झाली, असं करत करत आता 60 वर्षामध्ये एक फक्त आकडा शेवटचा त्यांनी चुकला. 2000 साली साखरेची किंमत 2200 रुपये होती. 2000 साली तर त्यांनी 16-17चा मध्ये आकडा घातलाय राजू बरका आणि तिथं 3200 झाले. म्हणजे आता किती व्हायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो. हा शोध सुद्धा हा सुद्धा पुढे होणार आहे. तर 2200 रुपये जर 10 साली हे असं किती 20 साली 3000 झाली, 20 साली 3000 झाली साखरेची किंमत. म्हणजे आपला असा विषय आहे की पुढं 30 सालापर्यंत 10 वर्षात किती व्हायला पाहिजे. आता माझं असं मत आहे की 30 सालापर्यंत तुम्हाला 4000 जर मिळायला काय हरकत नाही, म्हणजे अजून 1000 रुपये वाढायला काही हरकत नाही या हिशेबाने गेलो तो. ह्याच्यावर नाही, साखरेच्या दरावर साखर विकली गेली पाहिजे. आणि माझं असं मत आहे की ह्या देशामध्ये जेवढी साखर तयार होती, जे पोटेन्शियल आहे ते आम्ही पूर्ण झाले आहोत. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काही मोठ्या प्रमाणामध्ये याच्यापेक्षा मोठं काही उत्पादन होईल अशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता 200 कारखाने आहेत. सगळी जेवढी क्षमता आहे याची, याचा जरी विचार केला तर याच्यापेक्षा किती साखर तयार होईल. आता मला सांगा, आपल्या कारखान्याचा विचार करा, आपल्याकडे ऊस क्षेत्र किती आहे. सर्वसाधारण 30,000 एकरातला ऊस आपल्याकडे. आता 30,000 एकरामध्ये किती वाढ 1-2,000 एकर इकडे तिकडे वाढतं नाही तर 30,000 एकरातलाच आपल्याकडे ऊस येतो. साखर किती वाढणार आहे. किती तुम्ही उत्पन्न वाढलं. आता आपला 100 टनाचा प्रोग्राम आहे, फार काही याच्यामध्ये वाढ होईल अशी परिस्थिती नाही. आणि एकच आहे की जे काही आम्ही तयार करतो त्याचा भाव वाढला तर मात्र आपल्याला पुढं चांगले दिवस येतील. आणि तसा भाव वाढला, इथेनॉलचा वाढला. या वर्षी सुद्धा इथेनॉल जी बंदी घातली होती ती आता उठवली आहे. म्हणून आता ऑगस्ट पासून आता आपल्या विक्री सुरू होईल या इथेनॉलची. इथेनॉलचे दर सुद्धा यावर्षी वाढले. आणि असं झालं तर एक आहे की साखर कारखानदारीला नेहमी महत्व राहणार आहे. ही इंडस्ट्री कधीही हे म्हणजे खाली जाणार नाही. परवा रिझर्व्ह बँकेचे इन्स्पेक्शन झाले, ते माझ्याकडे रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आले आणि ते म्हटले जास्त तुमचं जे कर्जाचं वितरण आहे ते ह्या ह्याच्यात आहे, साखर कारखान्यात शुगर केनमध्ये. आणि अतिशय चांगले तुमची बँक दिली. हे कसं काय इतर कुठल्याही शेती क्षेत्रामध्ये रिस्क असते, या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष तुम्ही बघितलं तर तुमचं स्थिरता आहे. मी म्हटलं याचं कारण आहे की बाकी कुठलेही म्हणजे क्रॉप फेल होती म्हणजे क्रॉप फेलियर आहे. ऊस हे क्रॉप फेलियर कधीही होत नाही. याच्यासारखं स्थिर पीक नाही, याच्यासारखी स्थिर इंडस्ट्री नाही. आणि म्हणून इतक्या चांगल्या पद्धतीनं आज या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँका सुद्धा चालतात आणि साखर इंडस्ट्रीची केली. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. जगदीश दादांना सांगितलं की सभा आपली संपल्यानंतरच पाऊस येणार, तो जरा लवकर आला. तर आता याच्याबरोबर तुम्हाला प्रामुख्याने 1-2-3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो. प्रश्न आपल्या सरळ सरळ त्या प्रश्न येतो. इरिगेशनचा आपला प्रश्न आहे. इरिगेशनच्या योजना आपल्या तितक्याशा चांगल्या चालत नाही. त्याला कारण काय तुम्ही सांगितलं, पाची क्षेत्रच कमी आहे. आणि एवढं पाची क्षेत्र कमी असून सगळ्या स्कीमवर मी सांगितलंय तुम्ही फक्त 100 एकर पाची क्षेत्र किती, फक्त 100 एकर तरीही तुमच्या स्कीम चालतील, तरीही चालतील. आणि आज आपल्याला जो प्रस्ताव द्यायचा आहे केंद्र सरकारकडे देऊ
एक राज्य सरकार घेऊ. हे कशासाठी सांगतो, राज्य सरकारनं एक योजना द्यायची 5 HP खाली वीज माफ. आता आमच्या शेतकरी जो आहे स्कीमवरचा, त्याचा जर विचार केला आणि जर त्याचं क्षेत्र काढलं तर आमचं HP काढलं तर आमचं 1च्या खाली बसतं, 1 HP पण बसत नाही. मग आमच्या शेतकऱ्याला माफ करा ना. आता आपल्याला सरकारपुढे प्रस्ताव ठेवावा लागेल की आमच्या स्कीमचं वीज बिलं तुम्ही माफ करा. तर आहे ना तसं, हा पण शेतकरी आहे, याचे HP 1च्या खालीच बसतंय आमचं. फक्त सार्वजनिक सगळी एकत्रित येऊन त्यानं स्कीम केलेली आहे. याचा विचार व्हावा असं आपल्याला सरकारपुढं ठेवावं लागेल. आणि आपण आशादायक आहे आता सरकार करेल. हे शेतकऱ्याकडं बघायचा दृष्टिकोन आता खूप चांगला झालेला आहे, त्यातल्या त्यात शेतकऱ्याकडं. आणि हे जर झालं तर तुम्हाला स्कीमला काहीही अडचण येणार नाही. आधुनिकीकरण होईल एका बाजूला, आणि एका बाजूला वीज माफीचा आपण प्रयत्न करूया. ते किमान 5 वर्ष अजितदादांचं का हे काय किमान 5 वर्षाचं राहणार आहे, आम्ही माफ करणार आहे. बघूया आपण प्रयत्न तर केला पाहिजे. त्या स्कीमच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे. ज्या स्कीम्स आपण लोकांना चालवायला दिल्या, बॉडीला चालवायला दिल्या, त्या अतिशय चांगल्या चालायला लागल्या. जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे हा प्रश्न होता. ही जबाबदारी घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं. पाटकऱ्याच्या ज्या सगळ्या तक्रारी होत्या त्या पण बंद झाल्या. पण पाटकरी कारखान्याने नेमला तुम्हाला माहिती आहे. मग दारू कोंबडी हे सगळं आलं आणि सगळे पाटकरी आणि चिटबॉय हे दोघं बदनाम काढलं सगळ्या गोष्टी. आणि आता याच्या दुरुस्ती करायला पाहिजे. आम्ही म्हणलं पाटकरी आम्ही नेमत नाही, तुम्ही नेमा. आता त्यांनी नेमल्यानंतर हे सगळं त्या विषयीचं ज्या ज्या तक्रारी होत्या त्या कमी झाल्या. आणि आता चिटबॉयच्या सुद्धा यावर्षी येऊ द्यायच्या नाही आहेत. शेती अधिकाऱ्यांचा आम्ही सांगितलं, शेती अधिकारी आपल्याला बदलावा लागला. अनेक तक्रारी होत्या म्हणून मी आपण जास्त वर्ष 3 वर्षाचं असं काही तुम्हाला हे दिलेलं नाही. पण जास्त वर्ष शेतकरी अधिकारी राहिला ना बरेच लागेबागे तयार करतो आणि मोठं धोकी दिसतो. कृष्ण कारखान्याचं सुद्धा तुम्ही सगळा इतिहास काढून बघा. शेती अधिकाऱ्यांचा इथे असा काढला तर सगळं असंच आहे. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, यांना बदलू शकतो एवढंच आहे. आता आम्ही कमी शेती अधिकाऱ्यांना सांगितलंय, एक सुद्धा तुम्ही शेतकऱ्याची तक्रार दूर नका, प्रोग्राम व्यवस्थित चालवा. शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे ऐका, त्याची अडचण असली तर आपल्याला सोडवता येत नाही का, हे आपण केलं पाहिजे. मग ह्या कारखान्यामध्ये सगळ्यात एकच विषय राहिला की तोही वाहतूक प्रोग्राम व्यवस्थित झाला पाहिजे आणि लोकांना योग्य न्याय दिला पाहिजे. म्हणजे प्रोग्राम प्रमाणे पाहिजे.